नमस्कार. स्थूल अर्थशास्त्राच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह याविषयी चर्चा करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कसा असतो किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये असतो याविषयीचं सविस्तर विश्लेषण आजच्या या सेशनमध्ये आज आपण करणार आहोत. अर्थव्यवस्थेतील कोणत्याही एका घटकाने केलेला खर्च हा दुसऱ्या घटकाला प्राप्त होणारं उत्पन्न असतो. म्हणजे अर्थव्यवस्थेतील एका व्यक्तीने जर खर्च केला तरच दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी उत्पन्न प्राप्त होत. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विचार केला, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला तर उत्पन्न आणि खर्च हे दोन घटक समान असतात. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा अविरतपणे सुरू असतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेला प्रवाही संकल्पना असं म्हटलं जातं. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना ही स्थिर संकल्पना नाही. सातत्याने प्रवाही असलेली, सातत्याने वाहत जाणारी ज्याप्रमाणे नदी असते त्याप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना देखील सातत्याने वाहत असणारी किंवा प्रवाही असणारी संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा जो चक्राकार प्रवाह आहे तर त्या चक्राकार प्रवाहावर आर्थिक विकास अवलंबून असतो. कारण उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाचा वेग जेवढा जास्त असेल तेवढे आर्थिक विकासाचे प्रमाण हे जास्त असते. या उलट उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाच्या वेगाचे प्रमाण कमी झाल्यास आर्थिक विकासाचे प्रमाण कमी होते. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील आर्थिक विकासाचं प्रमाण देखील उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाच्या वेगावर अवलंबून असते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाचा विचार केला तर अर्थव्यवस्थेतील विविध घटक वस्तू व सेवांचे आदान प्रदान करतात. म्हणजेच वस्तू व सेवांची खरेदी विक्री करतात. आणि या खरेदी विक्रीचे जे व्यवहार आहेत तर त्या व्यवहाराचा होणारा मोबदला हा पैशाच्या स्वरूपात स्वीकारला जातो, पैशाच्या स्वरूपात दिला जातो. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह अस्तित्वात येतो. सामान्यपणे द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कसा असतो याचं विश्लेषण आज आपण करणार आहोत. की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दोन क्षेत्र आहेत त्या अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कसा असतो याचं स्पष्टीकरण आज आपण करणार आहोत. अर्थव्यवस्थेतील दोन क्षेत्रांचा विचार केला तर अर्थव्यवस्थेमध्ये जे दोन क्षेत्र आहेत त्या दोन क्षेत्रांमध्ये कुटुंब संस्था आणि व्यवसाय संस्था. जे कुटुंब संस्था हे एक क्षेत्र आहे आणि व्यवसाय संस्था हे एक क्षेत्र आहे. या दोन क्षेत्रांमध्ये वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कसा चालू राहतो याचं स्पष्टीकरण या लेक्चरमध्ये आज आपण करणार आहोत. तर या घटकाचा जर विचार केला तर या ठिकाणी कुटुंब संस्था आहे, या ठिकाणी व्यवसाय संस्था. त्यानंतर घटक बाजार आहे की ज्या ठिकाणी उत्पादन घटकांची खरेदी विक्री केली जाते त्याला घटक बाजार असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रकार आहे वस्तू बाजार की ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते त्याला वस्तू बाजार म्हटलं जातं. अर्थशास्त्रामध्ये ज्यावेळेस वस्तू या शब्दाचा प्रयोग केला जातो त्यामध्येच वस्तू व सेवा असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे या ठिकाणी वस्तू व सेवांचा जो बाजार असेल की ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते त्याला वस्तू बाजार असं म्हटलं जातं. तर ह्या जे दोन क्षेत्र आहेत कुटुंब संस्था आणि व्यवसाय संस्था यांच्यामध्ये उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह वस्तू बाजार आणि घटक बाजार यांच्या मार्फत अस्तित्वात येतो. तर त्याचा जर विचार केला तर कुटुंब संस्था ही उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाचं उगमस्थान आहे किंवा कुटुंब संस्थेमुळेच त्या ठिकाणी चक्राकार प्रवाहाला सुरुवात होते. कुटुंब संस्थेचा विचार केला तर कुटुंब संस्थेकडून त्या ठिकाणी भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे जे चार उत्पादन घटक आहेत तर या चार उत्पादन घटकांचा पुरवठा हा घटक बाजारामध्ये केला जातो. म्हणजे उत्पादन घटकांचा पुरवठा करण्याचं कार्य हे कुटुंब संस्थेकडून केलं जातं. घटक बाजारामध्ये जे उत्पादन घटक उपलब्ध झालेले आहेत त्या उत्पादन घटकांची मागणी ही व्यवसाय संस्था करते किंवा ते उत्पादन घटक ही व्यवसाय संस्था खरेदी करते.
व्यवसाय संस्था जे उत्पादन घटक खरेदी करते त्या उत्पादन घटकांचा वापर व्यवसाय संस्थेकडून विशिष्ट वस्तू किंवा सेवेचं उत्पादन करण्यासाठी केला जातो। उत्पादन घटकांच्या सहाय्याने व्यवसाय संस्थेने ज्या वस्तू व सेवांचं उत्पादन केलेलं आहे त्या वस्तू व सेवांचा पुरवठा व्यवसाय संस्था वस्तू बाजारामध्ये करते। म्हणजे वस्तू व सेवा वस्तू बाजारामध्ये विक्रीसाठी पुरवठा करण्याचं कार्य हे व्यवसाय संस्थेकडून केलं जातं। वस्तू बाजारामध्ये ज्या वस्तू व सेवा विक्रीसाठी उपलब्ध आहेत म्हणजे ज्या वस्तू व सेवांचा पुरवठा झालेला आहे त्या वस्तू व सेवांची खरेदी करण्याचं कार्य किंवा त्या वस्तू व सेवांची मागणी ही कुटुंब संस्थेकडून केली जाते। म्हणजे कुटुंब संस्था त्या ठिकाणी त्या वस्तू व सेवा खरेदी करते। तर असा हा एक चक्राकार प्रवाह किंवा असं एक चक्र हे एक सर्कल या ठिकाणी पूर्ण होतं की कुटुंब संस्थेकडून उत्पादन घटकांचा पुरवठा घटक बाजारामध्ये केला जातो। घटक बाजारातील उत्पादन घटक खरेदी करण्याचं कार्य व्यवसाय संस्था करते। व्यवसाय संस्थेने उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचा पुरवठा हा वस्तू बाजारात केला जातो आणि वस्तू बाजारातील वस्तू व सेवांची खरेदी करण्याचं कार्य हे कुटुंब संस्थेकडून केले जातं। म्हणजे असा हा एक सर्कल किंवा असा हा एक प्रवाह या ठिकाणी अस्तित्वात येतो। या प्रवाहाचा विचार केला तर हा प्रवाह या ठिकाणी घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजे क्लॉकवाईज या ठिकाणी फिरतो। त्यानंतर या ठिकाणी दुसरा घटक येतो म्हणजे उत्पन्नाचा जो चक्राकार प्रवाह आहे तर त्या चक्राकार प्रवाहामध्ये दोन प्रवाह आहेत आणि हे दोन प्रवाह एकमेकांच्या विरुद्ध फिरतात। हा जो पहिला प्रवाह आहे हा पहिला प्रवाह किंवा आतल्या बाजूला असणारा जो प्रवाह आहे तर त्या प्रवाहाला त्या ठिकाणी वास्तव प्रवाह असं म्हटलं जातं। कारण या ठिकाणी भूमिश्रम भांडवल हे वास्तव घटक आहेत। त्या घटकांची मागणी किंवा खरेदी किंवा त्याचा उपयोग करण्याचं कार्य या ठिकाणी व्यवसाय संस्था करते। व्यवसाय संस्थेने ज्या वस्तू व सेवा या ठिकाणी वस्तू बाजारात पुरवठा केलेल्या आहेत त्या वास्तव आहेत आणि जी खरेदी व्यवसाय संस्थेने केलेली आहे कुटुंब संस्थेने केली आहे त्या वस्तू देखील या ठिकाणी वास्तव। त्यामुळे आतल्या बाजूला असलेला हा जो प्रवाह आहे किंवा हे जे सर्कल आहे तर याला त्या ठिकाणी वास्तव सर्कल किंवा वास्तव प्रवाह असं म्हटलं जातं। याच्या दुसऱ्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला असणारा जो प्रवाह आहे तर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज। हे जे दोन प्रवाह आहेत तर हे दोन प्रवाह एकमेकांच्या विरुद्ध आहेत म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध त्या ठिकाणी त्यांचा प्रवाह आहे। तर आता पहिला प्रवाह जो आहे त्याला वास्तव प्रवाह म्हटलं जातं। त्यानंतर दुसरा प्रवाह जो आहे किंवा बाहेरच्या बाजूला हा जो प्रवाह दर्शवलेला आहे ह्या प्रवाहाला पैशातील प्रवाह असं म्हटलं जातं। या प्रवाहाचा विचार केला तर कुटुंब संस्था व्यवसाय संस्थेकडून ज्या वस्तू व सेवा खरेदी करत त्या वस्तू व सेवांचे या ठिकाणी काही मूल्य किंवा किंमत कुटुंब संस्थेला द्यावी लागते। म्हणजे कुटुंब संस्था वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी जो खर्च करते त्याला उपभोग खर्च असं म्हटलं जातं। म्हणजे कुटुंब संस्थेने जो खर्च केला तर त्या खर्चामुळे या ठिकाणी व्यवसाय संस्थेला उत्पन्न किंवा प्राप्ती मिळते। म्हणजे व्यवसाय संस्थेच्या प्राप्तीचा मार्ग कुटुंब संस्थेने केलेला उपभोग खर्च हा आहे। व्यवसाय संस्थेला जे उत्पन्न प्राप्त झालं ते उत्पन्न व्यवसाय संस्था उत्पादन करण्यासाठी खर्च करते। उत्पादन करण्यासाठी खर्च करते याचा अर्थ व्यवसाय संस्था ज्या उत्पादन घटकांना उत्पादन क्रियेमध्ये समाविष्ट करून घेते त्यांचा त्या ठिकाणी उत्पादन घटकांना मोबदला द्यावा लागतो। हा जो मोबदला आहे तर हा मोबदला त्या ठिकाणी भूमी श्रम भांडवल संयोजक या 4 उत्पादन घटकांना प्राप्त होतो। त्यामुळे त्या ठिकाणी खंड वेतन व्याज नफा या स्वरूपात कुटुंब संस्थेला उत्पन्न प्राप्त होतं। म्हणजे भूमी श्रम भांडवल संयोजक हे जे 4 घटक आहेत तर हे 4 घटक कुटुंब संस्थेचे सदस्य आहेत। त्यामुळे 4 घटकांना प्राप्त होणारा जो मोबदला असेल तर तो मोबदला त्या ठिकाणी खंड वेतन व्याज नफा या स्वरूपात प्राप्त होतो आणि तो कुटुंब संस्थेला प्राप्त होतो। त्यामुळे हा पैशाचा चक्राकार प्रवाह असा अँटी क्लॉकवाईज फिरत राहतो आणि जो वास्तव पुरवठा आहे तर हा वास्तव पुरवठा हा क्लॉकवाईज या ठिकाणी फिरत राहतो। हा जो प्रवाह आहे तर हा प्रवाह अविरतपणे सुरू राहतो। यामध्ये जर खंड पडला तर अर्थव्यवस्था देखील त्या ठिकाणी थांबू शकते। म्हणजे अर्थव्यवस्था अविरतपणे चालू राहण्यासाठी हा चक्राकार प्रवाह देखील अविरतपणे सुरू राहणे अपेक्षित असते। उदाहरणार्थ कुटुंब संस्थेने जर या ठिकाणी 100 रुपये खर्च केले उपभोग खर्चावर तर व्यवसाय संस्थेला या ठिकाणी 100 रुपये प्राप्त होत। व्यवसाय संस्थेने जर 100 रुपये खर्च करून वस्तू व सेवांचं उत्पादन केलं तर व्यवसाय संस्थेने केलेला जो खर्च आहे तो खर्च उत्पादन घटकांना मोबदला प्राप्त करून देणार असतो।
म्हणजेच व्यवसाय संस्थेकडून जो खर्च झाला त्यामुळे कुटुंबाला खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात पुन्हा 100 रुपये प्राप्त होतात. म्हणजे कुटुंब संस्थेने जर 100 रुपये खर्च केले तर व्यवसाय संस्थेला 100 रुपयाचं उत्पन्न प्राप्त होतं. आणि व्यवसाय संस्थेने जर पुन्हा ते 100 रुपये खर्च केले तर कुटुंब संस्थेला उत्पन्न प्राप्त होतं. म्हणजे कुटुंबाला प्राप्त होणारं उत्पन्न हे व्यवसाय संस्थेच्या खर्चावर अवलंबून आहे आणि व्यवसाय संस्थेला प्राप्त होणारं उत्पन्न हे कुटुंब संस्थेच्या खर्चावर अवलंबून आहे. हा खर्च प्रत्येक वेळेस सारखाच जर झाला तर उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह अविरतपणे सुरू राहतो. परंतु कुटुंब संस्थेने किंवा व्यवसाय संस्थेने कुठल्याही एका घटकाने जेवढा खर्च केला त्यापेक्षा कमी खर्च जर दुसऱ्या घटकाने केला तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहातील काही उत्पन्न हे बाहेर जात. उदाहरणार्थ 100 रुपयाचा आपण विचार केला. कुटुंब संस्थेने या ठिकाणी 100 रुपये खर्च केले, व्यवसाय संस्थेला 100 रुपये उत्पन्न प्राप्त झालं. परंतु बचत करणे ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यामुळे कुटुंब संस्थेतील सदस्य कुटुंब संस्था बचत करू शकते, तसेच प्रमाणे व्यवसाय संस्था देखील बचत करतात. त्यामुळे कुटुंबाने 100 रुपये खर्च केले, व्यवसाय संस्थेला 100 रुपये प्राप्त झाले, तर व्यवसाय संस्था देखील त्या ठिकाणी बचत करत. व्यवसाय संस्था स्वतःहून काही बचत करते, त्याचप्रमाणे व्यवसाय संस्थेला जो नफा प्राप्त होतो त्या नफ्यापैकी काही भाग व्यवसाय संस्थेला कंपल्सरी बचत करावा लागतो किंवा कंपल्सरी त्या ठिकाणी काही राखीव निधी, काही गंगाजळी त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेला निर्माण करावी लागते. त्यामध्ये आपल्या नफ्यातील काही भाग जमा करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय संस्थेने जर 10% बचत केली असेल तर 10 रुपयाची बचत होईल. त्यामुळे व्यवसाय संस्था या ठिकाणी उत्पादन घटकांवर होणारा खर्च 90 रुपये करेल. त्यामुळे उत्पादन घटकांवर जर व्यवसाय संस्थेने 90 रुपये खर्च केला तर खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात कुटुंब संस्थेला आता 90 रुपयेच प्राप्त होतील. म्हणजे कुटुंब संस्थेने 100 रुपये खर्च केले परंतु 90 रुपयेच प्राप्त झाले. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहातील 10 रुपये उत्पन्नही चक्राकार प्रवाहातून आता बाहेर गेले. त्याचप्रमाणे कुटुंब संस्था देखील बचत करते. कुटुंब संस्थाच्या बचतीचा दर जर 10% असेल तर 90 रुपये प्राप्त झाल्यापैकी उत्पन्नापैकी कुटुंब संस्था 9 रुपये जर 9 रुपये जर बचत करत असेल तर कुटुंबाकडून 81 रुपये हा उपभोगावर खर्च होईल. त्यामुळे व्यवसाय संस्थेला या ठिकाणी पूर्वी 100 रुपये उत्पन्न प्राप्त झालं होतं. आता व्यवसाय संस्थेला या ठिकाणी 81 रुपये उत्पन्न प्राप्त होतं. म्हणजे व्यवसाय संस्थेला प्राप्त होणारं उत्पन्न देखील या ठिकाणी कमी होतं. त्यामुळे बचतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहातून उत्पन्न बाहेर जात. परंतु हे बाहेर गेलेलं उत्पन्न पुन्हा आतमध्ये किंवा चक्राकार प्रवाहामध्ये आणण्याचं कार्य किंवा त्यामध्ये समाविष्ट करण्याचं कार्य हे वित्तीय संस्थांकडून केलं जातं. परंतु त्यासाठी कुटुंब संस्थेने जी बचत केली असेल ती बचत, व्यवसाय संस्थेने जी बचत केली असेल ती बचत ही वित्तीय संस्थांमध्ये किंवा बँकेमध्ये ठेवलेली असणे आवश्यक असते. कुटुंब संस्थेने आणि व्यवसाय संस्थेने केलेली बचत जोपर्यंत वित्तीय संस्थेमध्ये किंवा बँकेमध्ये ठेवली जाणार नाही तोपर्यंत बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहातून बाहेर गेलेलं उत्पन्न पुन्हा चक्राकार प्रवाहामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी असं आपण मानलं की कुटुंब संस्थेने केलेली संपूर्ण बचत ही वित्तीय संस्थेमध्ये किंवा बँकेमध्ये ठेवलेली आहे, व्यवसाय संस्थेने केलेली बचत देखील बँकेमध्येच ठेवलेली आहे. तर बँकेकडून त्या ठिकाणी आता कर्ज पुरवठा केला जातो किंवा गुंतवणूक केली जाते. कुटुंब संस्थेला त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करायचा असेल तर वित्तीय संस्थांकडून किंवा बँकांकडून कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी कुटुंब संस्थेला तेवढ्या कालावधीपुरतं उत्पन्न प्राप्त होतं. म्हणजे त्या ठिकाणी वित्तीय संस्थेने जी गुंतवणूक केली, जो कुटुंब संस्थेला कर्ज पुरवठा केला, त्याच्या सहाय्याने कुटुंब संस्थेचं उत्पन्न वाढलं, कुटुंब संस्थेचा खर्च वाढला, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्ये भर पडली. त्याचप्रमाणे वित्तीय संस्थेकडून किंवा बँकेकडून व्यवसाय संस्थेला देखील कर्ज पुरवठा केला जातो किंवा गुंतवणूक केली जाते. व्यवसाय संस्थेला केलेला जो कर्ज पुरवठा आहे त्या कर्ज पुरवठ्यामुळे व्यवसाय संस्थेचं उत्पन्न आणि खर्च वाढतं. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्ये भर पडते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा हा जो चक्राकार प्रवाह आहे या चक्राकार प्रवाहातील जे उत्पन्न बचतीच्या साहाय्याने चक्राकार प्रवाहातून बाहेर जात तेच उत्पन्न गुंतवणुकीच्या साहाय्याने किंवा कर्ज पुरवठ्याच्या साहाय्याने पुन्हा चक्राकार प्रवाहामध्ये येत आणि अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाचा जो चक्राकार प्रवाह आहे तर तो चक्राकार प्रवाह अविरतपणे चालू राहतो. चक्राकार प्रवाहामध्ये कधीही खंड पडत नाही.
तर अशी ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाची संकल्पना आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.